तर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरेंनी एक फेसबुक पोस्ट केली आहे आणि या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केलाय आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पाहूया. खरी शिवसेना कुणाची, राज ठाकरेंनी थेट सांगितलं. उद्धव ठाकरेंचा थेट शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज यांचं गिफ्ट. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर खरी शिवसेना कुणाची यावरनं दोन्ही बाजूनं सातत्यानं दावे प्रतिदावे केले जात आहेत. निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं असलं तरी सुप्रीम कोर्टातली लढाई अजूनही बाकी आहे. दरम्यान राज ठाकरेंनी 2012 नंतर प्रथमच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. त्यानंतर केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचा थेट शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केलाय. माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कैलासवासी माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्यात. याआधीही एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावा करणं चुकीचं आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. त्या अनुषंगानं आता त्यांनी केलेला उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख उल्लेख महत्त्वाचा मानला जातोय. अहो ते नाव आहे ना शिवसेना नावाचं, शिवसेना. आणि तो जो धनुष्यबाण आहे ना तो ना त्या उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे ना त्या एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी, ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे. दरम्यान याबाबत उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यांनी शिवसेना एकच असल्याचं सांगत एकनाथ शिंदेंना डिवचलंय. शिवसेना पक्षप्रमुख केली, फोटो आपला ट्विट केला, त्यामध्ये आपण दोघे एकत्र दिसताय, पाठीमागे बाळासाहेबांची तस्वीर आहे आणि त्यामध्ये त्यांनी पर्टिक्युलरली उल्लेख असा केला की शिवसेना पक्षप्रमुख. मग काय नाही, त्यावरून चर्चा कोणाला काही तो सूचक संदेश द्यायचा होता का? हा, पण म्हणजे त्याच्यात चुकीचं काय? नाही चुकीचं नाही, पण ज्या काही वेगवेगळ्या चर्चा करतात त्या सुरू असताना दोन शिवसेना आहेत तर दोन शिवसेना नाहीच आहेत ना, तसं म्हणून म्हटलं चुकीचं काय त्याच्यात? शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र राज ठाकरेंच्या फेसबुक पोस्ट मधल्या बाळासाहेबांची मातोश्री या उल्लेखावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंना डिवचलंय. त्यांची भेट जर झाली असेल वाढदिवसाच्या निमित्तानं तर सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकीय तर्कवितर्क लावण्यापेक्षा जर एखादं कुटुंब भावनिक होऊन एकत्र येत असेल तर त्याच्यामध्ये कुठं फूट पडावी किंवा त्याच्यामध्ये काही राजकारण व्हावं असं समजणारा मी कार्यकर्ता नाही. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तसंच आमच्या देखील त्यांना शुभेच्छा आहेत. कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री असा आवर्जून उल्लेख राजसाहेबांनी केलाय. त्यामागे मला वाटतं की खूप काही त्यांनी सूचित केलेलं आहे. त्यामधून त्यांना कदाचित खूप काही सांगायचंय की त्यामध्ये त्यांना मग बाळासाहेबांचं त्यांच्यासोबतचं असलेल्या सगळ्या आठवणी आठवतायत का, किंवा त्यामध्ये राजसाहेबांना ठाकरे हा ब्रँड हा बाळासाहेबांचाच होता आणि त्यांनीच एस्टॅब्लिश केलेला होता हे त्यांना सुचवायचं आहे का? मुंबई महापालिकेपूर्वी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आहे. अशातच राज ठाकरेंनी उद्धव यांचा शिवसेना प्रमुख उल्लेख केल्याने शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.